सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर्वसामान्यांना आणि विशेष करून सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारे जे नवीन उद्योजक आहेत त्यांच्या उद्योगांना नवीन भरारी मिळते अशी माहिती मिळते. प्राडा आणि लीडकॉम यांच्यामध्ये काही करार होतोय का आणि त्याचा किती फायदा होईल? काल लीडकॉम आणि प्राडाचा करार झाला. हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण या सामाजिक न्याय विभागासाठी आहे. लीडकॉमच्या माध्यमातून जे काही कोल्हापुरी चपलाचं आम्ही उत्पादन करत होतो, परंतु त्याला एक लिमिट होते. कामगार जरी चांगले असले किंवा कलाकार जरी चांगले असले तरी त्याला मार्केटिंग तेवढं मिळत नव्हतं. प्राडासारख्या ब्रँडबरोबर जेव्हा आमचा MOU झाला तर ह्याला आता जागतिक दर्जावर आम्ही घेऊन जाणार आहोत. करंटली 6 आउटलेट आम्ही सुरू करतोय आणि फेब्रुवारीमध्ये जगभरामध्ये जिथे जिथे प्राडा आहे त्यांच्याबरोबर आमच्या करारानुसार त्यांच्याबरोबर एक टाईप म्हणजे MOU करून त्यांच्याबरोबर सुद्धा आमची कोल्हापुरी चप्पल आता जगाच्या ब्रँडमध्ये सामील झालेली आहे. नक्कीच. पण कोल्हापुरी चप्पल आता जगभरामध्ये प्रख्यात होईल असं म्हटलं जाईल, कारण ज्यावेळी एका फॅशन शोमध्ये ही चप्पल दिसली होती, छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी सुद्धा तितकाच लढा दिला होता आणि यानंतर ही सगळी जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित झाली होती. यंत्रणा कार्यान्वित झाली होती पण त्यांना मार्केटच मिळत नव्हतं. जो कारागीर आहे तो आता अस्तपात चालला होता. आता तो हे सोडून द्यावं की काय या मनस्थितीत होता. परंतु आता त्याची डिमांड जशी वाढेल ना तसे नवनवीन कारागीर याच्यामध्ये निर्माण होतील आणि मला वाटतं हे सगळे आनंदाची बाब आहे. आपला कारागीर जो विदाऊट मशीनचा चप्पल बनवतोय आणि ते जगाच्या मार्केटमध्ये जाते, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोल्हापुरी चप्पल निर्माण प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू करण्याचा मानस आहे आणि यातून किती फायदा होईल, किती रोजगार निर्मिती होईल आणि कशा पद्धतीनं रोजगार हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल? आता आम्ही एक तर कार्यशाळा आता घेतोय डिजिटलच्या माध्यमातून, त्यांना ट्रेनिंग देतोय आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही गुणवंत आहेत त्यांना सुद्धा आणखीन विशेष ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही परदेशात घेऊन जातोय आणि त्या ट्रेनिंगनंतर त्यांना या सगळ्या ह्याच्यामध्ये मूळ प्रवाहामध्ये त्यांना समावून करतोय. म्हणून अनेक लोकांना रोजगार यातून प्राप्त होणार आहे. आता जे काही पहिले समजा फॉर एक्झाम्पल 10 चप्पल बनवत होते तर त्यांना एक आता 1000 बनवायचे आहेत. म्हणून हा जो काही ग्रोथ होते ना त्यासाठी लागणारा प्रचंड मॅनपॉवर लागणार आहे आणि म्हणून मला उद्योगामध्ये या कारागिराच्या हाताला काम मिळणार आहे आणि अनेक बेरोजगाराला सुद्धा संधी मिळेल. आत्मनिर्भरतेचा एक नवा मार्ग खुलेल. त्यासोबतच महाराष्ट्राची जी संस्कृती आहे कोल्हापुरी चप्पल, तिला जागतिक स्तरावरती एक मान्यता. कोल्हापूर हे पांढरा रस्सा तांबडा रस्स्यासाठी जसं फेमस आहे, कोल्हापुरी चप्पलसाठी सुद्धा तेवढंच फेमस आहे. परंतु या ब्रँडला आता जागतिक स्तर जेव्हा मिळेल त्या टायमाला आम्ही कोल्हापुरी त्या लोकांना त्यांचा अभिमान वाटेल की ही चप्पल आमच्या जिल्ह्यात झालेली आहे आणि म्हणून एक अभिमान पण आहे आणि मार्केटिंग पण आहे. आणि सगळ्या विरोधकांना एक चपराक पण म्हणावी. नाही, विरोधकाचं नाही आहे, काहीतरी पॉझिटिव्ह काम केलं पाहिजे. मला वाटतं या डिपार्टमेंटच्या आमच्या सगळ्या MDनी त्यांनी सर्व देशभरात म्हणून MD आहेत त्यांनी सर्वांनी फार मेहनत घेतलेली आहे. स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होऊन काम केलं तर काय होऊ शकतं हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. बऱ्याच चर्चा होत्या की दोघांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे, पण चर्चा झाली आणि महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरं जायचं यावर शिक्कामोर्तब झालं. किती आनंदाची बाब आहे ही आणि किती महत्त्वपूर्ण निर्णय. माहिती म्हणूनच लढलं पाहिजे. सर्वसामान्य जो मतदार आहे तो तुम्हाला माहिती म्हणून ॲक्सेप्ट केलेले आहे त्यांनी आणि ते त्या पद्धतीने तुम्हाला मतदान करतायत. तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही राजकारण करत गेले, आता तुम्ही लोकसभेला युती करता, विधानसभेला करता आणि कार्यकर्त्याची निवडणूक असली की युती नाही, मग त्याच्यामुळे कार्यकर्ता सुद्धा हा दुखावला जातो. म्हणून हे महायुतीमध्ये लढलं पाहिजे. हा जो मतदार आहे त्याचा हा आग्रह आहे आणि त्या आदेशाचं पालन करणं हे पार्टीचं काम आहे. म्हणून काल जी काही बोलणी झाली पॉझिटिव्ह झाली आणि महायुतीमध्ये लढण्याचे जे संकेत दिलेले आहेत, मला वाटतं याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांचं सरकार जरूर येईल. लोकायुक्त विधेयकासाठी अण्णा हजारे सुद्धा आक्रमक होत आहेत आणि उपोषणाचा निर्धार त्यांनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, कसं पाहताय? यासाठी अण्णाचा पहिल्यापासून लढा चालू आहे आणि आता त्याने पुन्हा एकदा या लढ्यामध्ये उडी घेतली. निश्चित मुख्यमंत्री त्यांचा मागण्यांचा
विचार करतील आणि मला वाटतं पॉझिटिव्ह लाईन मुख्यमंत्री घेतील आणि त्यांना दिलासाही मिळेल. काल उद्धव ठाकरे आले होते, आज पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. पण काल आल्यानंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, ज्या पद्धतीनं तुमच्यावर टीका टिप्पणी केली, यावर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भाष्य केलंच. पण आदित्य ठाकरे म्हणतायत की विषारी साप हे ॲनाकॉन्डाला गिळायला निघालेले आहेत. या टीकेकडे नेमकं कसं पाहता आणि एकनाथ शिंदे यांनी आरशात पाहायला हवं असं सुद्धा म्हणतायत. बरीच टीका टिप्पणी ज्या भाषेचा वापर करतात, काय म्हणाल? यांना टोमणे मारणे, टीका करणे एवढाच एक उद्योग आहे. अहंकार माणसामध्ये किती असावा हे जर पाहायचं असेल तर हे बापलेकडे बघा. पक्ष डुबलाय तरी अहंकार गेला नाही. तुम्हाला काय करायचं बाकीच्याचं? तुमचा पक्ष सांभाळा. मी वारंवार सांगत असतो, आपल्या पक्षाची प्रगती काय? आपलं आले घसरत चाललं आणि डोकर टीका करण्यामध्ये धन्यता मानतात. काले त्यांनी टोमणे मारले, आता दुपारी येतील, एक 5 मिनिटं सभागृहामध्ये बसतील, सगळ्याला टाटा करतील, तुमचे मीडियावाल्याला काहीतरी बोलतील, संध्याकाळचं विमान धरतील आणि मुंबईकडे रवाना. मग तुमच्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नामध्ये इंटरेस्ट काय हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता येईल का? नाही, मी जाऊन तिथं एकनाथ शिंदेवर टीका करून आलो, मी अमित शहावर टीका करून आलो. या टीकासाठी तुम्हाला इथं यायची गरज काय? मग घरी बसूनच करू शकले असते ना. म्हणून अशा टीका केल्यामुळं त्यांचीच प्रतिमा स्वतः आता डागळते. नक्कीच. आपण पाहतोय की विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे, मात्र विदर्भाचे जे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आहेर दिलेला आहे घरचा. ते म्हणतायत की विदर्भात या हुरडा का, पण विदर्भावर अन्याय करू नका. आमची भूमिका तीच आहे आणि आताच नाही परंतु यापूर्वीसुद्धा स्वतः अर्थमंत्री राहिलेले मुनगंटीवार जे आहेत त्यांना या अर्थसंकल्पाबद्दल चांगलं ज्ञान आहे. म्हणून या अर्थसंकल्पामध्ये विदर्भाला काय दिलं आहे हे आमच्यापेक्षा ते चांगलं सांगू शकतात. म्हणून विदर्भावर कुठेही अन्याय झालेला नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगतोय. आणि त्याचे सर्व अर्थसंकल्प जर पाहिला त्यातले ते तज्ज्ञ आहेत, तेही म्हणतील की विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शेवटचा प्रश्न आहे, आज देखील तुम्ही पाणी करणार आहात. बरेचसे वसतिगृह आहे जे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येतात, त्यांची ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी दुर्दशा झाली आहे त्याची तुम्ही स्वतः ग्राउंडवर उतरताय, चौकशीसुद्धा करताय, पाणीसुद्धा करताय आणि वाटलंच तर तिथे सस्पेन्शनचे ऑर्डरसुद्धा काढताय. ॲक्शन मोडमध्ये संजय शिरसाट असं म्हणा. निश्चित आहे ना, ते विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. सरकार देत नाही का? सरकार सर्व सवलती तुम्हाला देत आहे. त्याचा जर गैरवापर होत असेल किंवा योग्य पद्धतीने त्यांना मिळत नसेल ते विद्यार्थ्यांना, मग तुम्हाला कारवाई तर केलीच जाईल. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेऊ. म्हणून आज आता निवासी जे शाळा आहेत त्यांना तर आज व्हिजिट द्यायला जातोय. नक्की. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.